कोण बोलतंय तुमच्यापैकी? तुमच्यापैकी कोण बोलतंय म्हणलं? बोलतंय तुमच्यापैकी कोण? आज दुसऱ्या दिवशी एसटी सेवा बंद आहे. तोडगा निघाला नाही का? काय मागणी? तोडगा निघालेला नाही अद्यापर्यंत. संध्याकाळी 7 वाजता माननीय मुख्यमंत्री सेवासोबत बैठक बोलवली. तुमच्या कृती समितीने कितीही उशीर झाला तर कालच रात्री बैठक घेऊ अशी विनंती केली होती, पण काय पुढे झालं? विनंती केली होती, परंतु माननीय राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे त्यांनी ती मान्य केली नाही. आज संध्याकाळी 7 वाजताची वेळ दिली आहे. जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन पाठीमागे न घ्यायचा आमचा निर्धार आहे. किती जण सहभागी झाले त्या आंदोलनामध्ये? आंदोलनामध्ये जवळपास 90% कर्मचारी सहभागी आहेत. काय मागण्या काय तुमच्या? मागण्या प्रमुख मागणी ही राज्य शासनाप्रमाणे वेतन देण्यात यावे, तसेच 2016 ते 20 तसेच 20 ते 24चा वेतनवाढीचा करार अद्यापर्यंत प्रलंबित आहे, तो तात्काळ करण्यात यावा. महागाई तसेच घरभाडे भत्त्याची थकबाकी अद्यापर्यंत 8 वर्षाची प्रलंबित आहे, ती थकबाकी देण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी हे बेमुदत आंदोलन चालू कोण अजून बोलतंय कोण? बोला काय झालं? आमच्या मागण्याची सरकार जोपर्यंत दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. आमची प्रमुख जी मागणी आहे की राज्य शासनातील कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मिळालंच पाहिजे. ही प्रमुख मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही कर्मचारी हे धरणे आंदोलन सोडून कामावर हजर होणार नाहीत. बोलते कोण अजून प्रोसेस सांगा. प्रतिक्रिया घ्या. धरणे आंदोलन केले आणि एसटी सेवा बंद आहे. हे धरणे आंदोलन म्हणजे सर्व संघटना मिळून कृती समिती स्थापन झाली होती. इथं संघटना वगैरे कुठला नाही, कामगाराचा ज्वलंत प्रश्न आहे पगारवाढ. आणि आजपर्यंत सरकारनं आम्हाला फक्त तारखा दिली आहेत, आश्वासन दिलेले आहेत, कुठलाही तोडगा केला नाही. सरकारला इथे जाण पाहिजे की बाबा आज कर्मचाऱ्याला जरी म्हणताय सरकार की तुम्ही गणपतीमुळे प्रवाशाचे हाल करू नका, पण कामगारांचे हाल तुम्ही किती दिवस करणार आहोत आणि तुम्ही कधी तोडगा करणार आहोत? सरकार तुम्ही शासन जागे व्हा, कर्मचारी जागवा, प्रवासी जगतील. प्रवाशाची तुम्हाला जाण नाही तर तुम्ही कर्मचाऱ्याचं कधी कल्याण करणार आहोत? त्यामुळे फक्त आम्हाला जोपर्यंत पगारवाढ भेटणार नाही तोपर्यंत आंदोलन मागवणार नाही.